रिपीट करायचे. तुम्हाला इकोचा घरी जाऊन फक्त एका वाचनावर तुमचं पाठांतर होऊ शकतो. म्हणजे नुसतं वाचन केलं आणि माझ्याकडे शिकवण्याचं लक्ष दिलं, त्या गोष्टी रिपीट केल्या तरी तुमचं पाठांतर होणार आहे. घरी जाऊन वेगळं पाठांतर करायची गरज नाही. आणि प्लीज 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 इको OCSP याच्यासाठी रेफर करा तुमच्या ओनली आणि ओनली टेक्स्टबुक्स. अजिबात गाईड, अजून ते काय असतं ते रिलायबल, सजेस्टिव्ह वगैरे वगैरे ह्यांच्या नादी लागायचं नाही. पुस्तकं जन्माला पहिले आली, गाईड सजेस्टिव्ह नंतर आले. ओके, सो पुस्तकं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर नाही, पुस्तकांचा अभ्यास करा, म्हणजे वाचन करायचं, पाठांतर नाही. हा एखादा पॉईंट जर का डोक्यात घुसतच नसेल मग त्याला चांगला रट्टा मारा, पार लिहून काढा त्याला. पण प्रत्येक वेळी अशी सवय चांगली नाही. सगळेच्या सगळे पॅसिव्ह व्हॉइस वापरलेले आहेत. कधी पण बघा तुमच्या वाक्यामध्ये खूप सारे पॅसिव्ह व्हॉइसच वापरले. तुम्हाला दाखवायला लागलं असतं. आता मी वाचेल ना, वाचता तुम्हाला सांगेल. थांबा, तुम्हाला एक दाखवते. या इकडे तुमचा जो क्वेश्चन पेज नंबर किती आहे मला माहीत नाही, चॅप्टर मनी चालू होतोय ना, डाव्या हाताला वरती बघा ते इंट्रोडक्शन आहे. खालतून 6वी लाईन बघा. व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड विथ द हेल्प ऑफ मनी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. आर बॉट अँड सोल्ड. आता मला सांगा, ॲमेझॉन सोबत कधी वक्त्री येतो का नॉर्मली वाक्यांमध्ये? ॲमेझॉन सोबत नेहमी वाक्यांमध्ये काय येत असतो? वर्ब ING येत असतो. म्हणजे तुम्ही नॉर्मली जेव्हा फॉर्म्युला बघतात ना ॲक्टिव्ह व्हॉइसचे, तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? ॲमेझॉन प्लस वर्ब ING. पण इथे काय आलं आहे? बॉट आणि सोल्ड हे वक्त्री आहेत. ॲमेझॉन प्लस वक्त्री आला आहे, म्हणजे हा काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बायचा पत्ताच नाही आहे. म्हणजे वाक्य कसं असतं? इकडे बघा रे, आय रोट अ लेटर. मी काय दिलं? पत्र लिहिलं. ठीक आहे. किंवा हां ठीक आहे, आय रोट अ लेटर किंवा आय राईट अ लेटर. मी पत्र लिहिलं, आय राईट लेटर. हा होता तुमचा ॲक्टिव्ह व्हॉइस. याचा पॅसिव्ह कसा करतात? लेटर गेला इकडं, आय गेला तिकडे. लेटर इज रिटन बाय मी. लेटर नंतर इज आला, इज सोबत कोणाला? वर्ब 3. इकडे कोणाला? बाय आणि मी. लेटर इज रिटन बाय मी. पत्र लिहिलं गेलं माझ्याकडून. आलं का लक्षात? तुमच्या इकोच्या लँग्वेजमध्ये बऱ्याच वेळेस पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला असतो. कारण काय? बघा इथं काय म्हटलं आहे? व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड विथ द हेल्प ऑफ मनी. बऱ्याचशा वस्तू आणि सेवा या खरेदी विक्री केल्या जातात पैशाच्या मदतीने. आलं का लक्षात? कोणी खरेदी केलं म्हटलंय का? सांगू शकतो का? अर्थव्यवस्था आहे, कोण कोण खरेदी करेल तुम्हाला काय माहिती है ना? मग इथे सब्जेक्टचं काही काम आहे का? कोण खरेदी करतो, कोण विक्री करतं, असा सब्जेक्टची गरज आहे का तुम्हाला? नाही आहे. येतंय का लक्षात? मग त्या सब्जेक्टला दाखवायचंच नसेल तेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस वापरतात. म्हणजे इकडे बघ रे, लेटर इज रिटन, लेटर इज रिटन, बस एवढंच वापरलं जातं या इकोच्या लँग्वेजमध्ये. बाय मी खायचा असतो ना, लेटर कोणी लिहिलं हे खायचं असतं त्यांना. कारण अख्ख्या अर्थव्यवस्थेत कोणी लेटर लिहिलं सांगू नाही शकत ना. त्यांना सब्जेक्ट खायचा असतो, बाय मी खायचा असतो, त्यासाठी ते वापरतात लेटर इज रिटन. जसं गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड. वस्तू आणि सेवा या खरेदी केल्या जातात, विक्री केल्या जातात. कशाच्या साह्याने? विथ द हेल्प ऑफ मनी. कोणाकडून? कोण खरेदी करतं? काही दिलंय का? नाही. आलं का लक्षात? अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढली जाते. कोण वाढवतं? दिलंय का? नाही. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा लँग्वेज वापरली जाते तेव्हा त्याच्यात काय वापरला जातो? पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो. मोस्ट ऑफ द टाईम इकोमध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो. आहे ना मी? चला मग आज आपण काय बघणार आहोत? मनी. मनी भाई, पैसा. पण आज आपण पैसा हा लेसन पूर्ण नाही शिकणार आहोत. आपल्याकडे टाईम लिमिटेड आहे. आपण काय शिकणार आहोत आता सध्या? मनी बाई कसा आला, कुठे होता, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. मग जुन्या काळामध्ये लोकांकडे पैसा हा काही नव्हता. लोक काय करायचे माहिती का? जुन्या काळामध्ये प्राणी वापरायचे. प्राणी. पैशांच्या बाबतीत काय? पैशांच्या बदल्यात काय वापरायचे? प्राणी वापरायचे. म्हणजे एक पोतं धान्य दे,
तुला एक मी काय देईल, बकरी देईल. येते का लक्षात? असं तेव्हा ट्रेडिंग व्हायचं. पण मला सांगा, प्रत्येकाकडे प्राणी असणं हे पॉसिबल तेव्हा म्हणजे पॉसिबल व्हायला नव्हतं एवढं शक्य ते. कारण प्रत्येकजण तेवढा श्रीमंत असेल, त्याच्याकडे तेवढे ॲनिमल्स असतील असं आहे का? मग काय आला? कमोडिटी मनी आला. कमोडिटी मनी, वस्तू पैसा. म्हणजे काय तर, हा गहू विकतो, गहू तयार करतो, प्रोडक्शन करतो, हा गहू त्याचे पैसा. ठीक आहे? नाही सॉरी, वस्तू पैसा असा नाही. वस्तू पैसा म्हणजे कसा, हा उन्हाळ्याच्या समुद्राच्या ठिकाणी राहतो. शंख शिंपले याच्या एरियातला काय राहिला? पैसा. ही जिथे राहते ना तिथे मीठ खूप जास्त उत्पादन होतं, मग यांच्याकडे पैसा काय? मीठ. याला म्हणतात कमोडिटी मनी. ही राहते ना त्या एरियामध्ये खूप सारे मोर आहेत, मोराचे पिसं, यांच्या हिशोबाने काय झाला? पैसा. आलं का लक्षात? ही राहते ना तिथे त्या जंगलामध्ये खूप हस्तिदंत आहेत, हत्तीचे दात आहेत. यांच्याकडचा पैसा काय? हत्तीच्या दाताचे तुकडे. आलं का लक्षात? याला म्हणतात कमोडिटी मनी, वस्तू पैसा. पण हा वस्तू पैसा, मला सांगा, आता याच्या इथे शंख शिंपले चालतं, हिच्या इथे काय चालतं ग? मीठ चालतं. आता मला सांगा, यांचं ट्रान्झॅक्शन कसं होईल? जर का याला नको असेल मीठ, तर तो कशाला देईल तिच्या इथल्या वस्तू? येते का लक्षात? मग ह्यामुळे प्रॉब्लेम झाला. मग तिथे आलं बार्टर ट्रान्झॅक्शन. काय? बार्टर ट्रान्झॅक्शन. वस्तूच्या बदल्यात वस्तू. म्हणजे कसं, याला तांदूळ हवेत आणि हिला गहू हवेत. ही हिचे गहू देईल आणि ही काय देईल? तांदूळ देईल. तो काय देईल? गहू देईल. आलं का लक्षात? ही काय होती रे? बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय पद्धत. पण मला सांगा, ह्याच्याकडे गहू आहे, त्याच्याकडे तांदूळ आहे, पण हिला गहूच हवे असतील का? हे कशावरून? आणि हिला तांदूळच हवे असतील, हे कशावरून? येते का लक्षात? दोघांपैकी एखाद्याची गरज नसेल, मग कसं व्हायचं? येते का लक्षात? हिला जे हवं आहे त्या समोरच्या व्यक्तीला तिच्याकडची वस्तू हवीच आहे का नाही, असा डबल कोइन्सिडन्सची काय होती? अभाव होता. दुहेरी गरजांची अभाव. म्हणजे हिला जे हवं आहे ते त्याच्याकडे आहे, पण त्याला हिच्याकडच्या गोष्टी हव्या आहेत का? लॅक ऑफ कोइन्सिडन्स आहे ना मी. किंवा मग हा तयार करतो कांदे आणि ही सांभाळते कोंबड्या. आता 1 किलो कांदे आणि 1 कोंबडी, काय रे? कॅल्क्युलेशन होईल का? किंवा मग आता मला सांगा, याच्याकडे कांदे, हिच्याकडे कोंबड्या आहेत आणि हिच्याकडे गहू आहेत. ओके, हे यांना काय करतात? ट्रान्झॅक्शनला वापरतात. किती साठवून ठेवतील रे पैसे? किती साठवून ठेवतील? गहू असो, कोंबडी असो, नाही तर मग ते काय असो, कांदे असो, नाशवंत आहे की नाही? पेरिशिबल. स्टोरेजचा प्रॉब्लेम आला. यामुळे कमोडिटी मनी सुद्धा गायब झाला. मग काय आला माहिती का? धातू पैसा, मेटॅलिक मनी आला. धातू पैसा आला म्हणजे काय? तर धातूचे तुकडे. पण मग कसं झालं माहिती का, की धातूचे तुकडे आहेत ना, हे समान नव्हते ना. आणि ह्याच्या एरियातले धातू चांगल्या क्वालिटीचे असतील, हिच्या एरियातले धातू थोड्याशा लो क्वालिटीचे असतील, यांचे ट्रान्झॅक्शन होणं पॉसिबल होत नव्हतं. मग राजांच्या राजवटीच्या काळामध्ये काय आलं माहिती का? कॉईन्स आले. म्हणजे काय? धातू पैसा आला, मेटॅलिक कॉईन्स आले. कळलं का? हा जो धातू पैसा होता ना, हा राजाच्या राजवटीत आला, ज्याच्यावर ते राजाची मुद्रिका असायची बघा. पण प्रत्येक राजाच्या राजवटीतल्या त्या मुद्रिका आहेत, त्यांची क्वालिटी कशी असते रे? वेगवेगळी असते. हा सुद्धा प्रॉब्लेम आला. आणि धातू कसे असतात ना, ते कॉईन जे असतात ना, ते दोन प्रकारचे कॉईन असतात. एक असतात फुल्ली बॉडीड कॉईन आणि एक असतात टोकन मनी. फुल्ली बॉडीड कॉईन म्हणजे त्याला म्हणतात प्रमाणित पैसा, आणि टोकन कॉईनला आपण म्हणतो थांबा 1 मिनिट होल्ड करा फक्त. गौण नाणी, त्याला काय म्हणतात? गौण नाणी. सुनो मेरी बात, व्हॉट इज प्रमाणित अँड व्हॉट इज गौण? 10 रुपये म्हटले तर 10 रुपयाचाच धातू आहे, त्याला म्हणतात प्रमाणित नाणी. ओके. आणि 10 रुपयाची नोट दिसतीये, पण ती नोट खरंच 10 रुपयाची आहे का रे? त्या नोटची व्हॅल्यू गव्हर्नमेंटने म्हटली म्हणून 10ची आहे की नाही? 1 रुपयाचा कॉईन, तुम्ही जर का 1 रुपयाचा कॉईन जर का ॲल्युमिनियम निकेल ते वितळवलं ना, तर तेवढा 1 रुपयाचा ॲल्युमिनियम मिळणार नाही आहे तुम्हाला. येते का लक्षात? थोड्यावर त्याची व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. पण जेव्हा वितळून तुम्ही धातू काढाल ना, तो 1 रुपयाचा निघणारच नाही,
तो पॉईंट काहीतरी पैशांचा असेल. म्हणजे बघा त्याची अंतर्गत मूल्य काहीच नाही आहे, पण बाह्य मूल्य काय दिसतंय 1 रुपया. त्याला गौण नाणी म्हणतात. आणि ज्याचा धातू वितळल्यावर तेवढंच पैसे मिळणार आहे, तेवढंच काय मिळणार आहे, धातू मिळणार आहे. 10 रुपयाचा नाणं होतं आणि 10 रुपयाचा धातू बरोबर भेटला. म्हणजे अंतर्गत मूल्य आणि थोडा व्हॅल्यू दर्शनी मूल्य दोघं सेम टू सेम आहेत. त्याला प्रमाणित नाणी म्हणतात. राजाची राजवट होती ना तेव्हा प्रमाणित नाणी होती, खरंच होती नाणी. म्हणजे 10 रुपयाचा सोन्याचा शिक्का आहे ना तर त्याच्यात बरोबर 10 रुपयाचं सोनं सापडायचं. पण आत्ताच्या काळामध्ये 10 रुपयाचा जो कॉईन आहे ना आपला तो वितळावर तुम्ही 10 रुपयाचा धातू मिळणार बी नाही तुम्हाला. याला म्हणतात की याचं अंतर्गत मूल्य नाही आहे पण दर्शनी मूल्य जास्त आहे. त्याला म्हणतात गौण नाणी. अंतर्गत मूल्याला म्हणतात इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि दर्शनी मूल्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. आलं का लक्षात? समजा. म्हणजे तुमचे जे फुल्ली बॉडीड कॉईन्स किंवा स्टँडर्ड कॉईन म्हणतात ना, स्टँडर्ड, की ज्याची इंट्रिन्सिक आणि फेस इक्वल असते. अंतर्गत मूल्य आणि दर्शनी मूल्य एकदम सेम टू सेम असतं. 10 रुपयाचा सोन्याचं नाणं आहे तर 10 रुपये सोनं सापडणार. त्याला म्हणतात प्रमाणित नाणी, स्टँडर्ड कॉईन्स. आणि याच्या विरुद्ध काय होतं, टोकन कॉईन्स म्हणजे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. ओके. यांची दर्शनी मूल्यापेक्षा याचं अंतर्गत मूल्य नेहमी कमी असतं. 1 रुपयाचं नाणं वितळवा, 1 रुपयाचं धातू मिळणारच नाही तुम्हाला. कळलं का? फेस व्हॅल्यू इज ऑलवेज मोर दॅन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू भरमसाठ 1 रुपया आणि धातू काढला एवढूसा. इंट्रिन्सिक व्हॅल्यू अगदी कमी, त्याला आपण म्हणतो टोकन कॉईन्स. आणि आज आपल्या इंडियामध्ये सगळे कॉईन्स हे टोकन कॉईन्स आहेत. सगळेचे सगळे कॉईन टोकन कॉईन्स आहेत. पण आता मला सांगा, वेदांत ट्रेडिंग करायला गेलाय, ट्रान्झॅक्शन करायला गेलाय, 1 लाख रुपये कॉईन जाईल का याचा किस्सा? पॅन्टच खाली पडू दे है की नाही? मग ह्याच्यावर पर्याय काय निघाला माहिती का तुम्हाला? कागदी पैसा, पेपर मनी, पेपर करन्सी. आलं का लक्षात? गांधी बाबांच्या नोटा, पेपर करन्सी. आहे त्यांनी एवढं. पेपर करन्सी मध्ये पण 2 प्रकार होते, पण त्यानंतर सांगेल मी तुम्हाला, आत्ता सांगणार. ही इज अ ग्रेट मॅन. आपल्या देशाच्या इंडिपेंडन्समध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा होता ना. बिचारे आपल्यासाठी गेले की नाही. मग त्यांनी संविधान लिहिलं. एवढं मोठं संविधानाला नाव लागलं त्यांचं. तुम्ही त्यांचं चक्र बघितले का? नोटांवर ते चक्र पण असतं ना. अशा काय करतो तुम्ही? सगळ्यांना समान मान आहे आपल्याकडे, असं नका करू. चला पुढे. कागदी पैसा. पण तिथंही लिमिट आली ना, तिथं बी लिमिट आली. हा जर का नोटांची गड्डी घेऊन गेला आणि कोणी पायलन धरलं याला, निष्क्या हो आणते पैसे, बिचारा उडून जाईल ना. मग ह्याला पर्याय काय निघाला माहिती का? पत पैसा. पत पैसा म्हणजे चिकू, चेक आहे का त्यांनी? बँकेमध्ये पैसे जमा करायचे आणि कागदाची चिठ्ठी द्यायची, लव्ह लेटर, 1 लाख रुपये, चिकू, चेक तुमचा. आलं का लक्षात? धनादेश आपण त्याला म्हणतो. बँक डिमांड ड्राफ्ट ऐकलाय का? डीडी. आयुष्यात कधी कोणी डीडी ऐकलाय का? त्या डीडीवर ना, चिकूवर तरी तुमचं नाव असतं की नाही, ज्याचं जो चेक देतो त्याचं. हाय, चिकूवर नाव असतं ना जो चेक देतो त्याचं, पण डीडीवर नाव नसतं. हा डीडी कोणासाठी असतो माहिती का? स्पेशली एज्युकेशनल पर्पजसाठी असतो, शिक्षणाच्या पर्पजसाठी. की स्कूलची फी भरायची आहे, बँकेत गेले, पैसे जमा केले, बँकेला सांगायचं माझ्या स्कूलला द्यायचे पैसे. स्कूलचं नाव असतं पण कोणी दिले त्याचं नाव नसतं. तो कागद सांभाळून ठेवायचा. तू नाही सांभाळला आणि तुझ्यासारख्या दुसऱ्या स्टुडंटला भेटला तर त्याची फी भरली गेली, तू बस बोंबलत. डीडी याला म्हणतात पत पैसा. मग काय झालं? हा जो पत पैसा किंवा बँक पैसा आहे ना, हा बँक पैसा किती चिकू वापरायचा? वापरून प्रत्येक ठिकाणी चिकू थोडी वापरू शकतो आपण. आता मला सांगा, आता तुम्हाला पैसे अर्जंटमध्ये पाहिजे, बँकेत गेले, बँक बंद होती, कसं करायचं? नुकसान, किती सारं नुकसान होऊ शकतं लोकांचं. याची बिचारची एवढी मोठी डीलिंग थांबून गेली आहे, पैसा नाही येतं. मग हा काय करेल? चला लक्ष द्या, रिव्हिजन चालू आहे आपली, म्हणून शांत राहा. काय होतं आपलं? हां, बिचाराचं कॉन्ट्रॅक्ट थांबून गेलं होतं. मग आता तो मनी भाई, त्याला पर्याय काय? बँक पैशाला पर्याय अजून एक पर्याय निघाला, तो होता प्लास्टिक मनी. प्लास्टिक मनी, ATM कार्ड,
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड, म्हणजे बँकेत पैसा असेल तरच पैसे निघतील. आणि दुसरा क्रेडिट कार्ड, आधी खर्च करून घ्या नंतर पैसे भरा, आहे की नाही. मग जर का टायमावर पैसे नाही भरले तर व्याज लागतं, अदरवाईज नाही लागत. आलं लक्षात. डेबिट मनी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे होतं तुमचं प्लास्टिक मनी. ओके. पण आता ATM वर जाऊन पैसे काढायचे ना. हाऊ बोरिंग इज दॅट. तिथेही लोकांना बोर व्हायला लागलं, टाइम जायला लागला. टाइम कन्झ्युमिंग दुनिया हे फास्ट हो गई है ना. मग काय झालं, तुमचे तोंड बंद, माझं चालू आहे ना फक्त. मग आला आपल्याकडे पैसा, इलेक्ट्रॉनिक, पेटीएम, फोनपे, जीपे, योनो, अजून काय काय आय डोंट नो. हां, मग एवढे सगळे बोलू मी. हां, इंटरनेटच्या साहाय्याने मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून काय करता येतात, आता आपल्याला पेमेंट्स करता येतात. आलं का लक्षात. म्हणजे आपण पेटीएम वॉलेटसुद्धा ठेवू शकतो, वॉलेटमध्ये सुद्धा आपण आपले पैसे जपून ठेवू शकतो. आणि मग ते पैसे आपण काय करू शकतो, ॲज निडेड आपण त्यांना काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. असं आहे आपली पैशाची उत्क्रांती. इसको बोलते आहे पैशाची उत्क्रांती. आय डोंट नो उत्क्रांतीला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात, थांबा एक मिनटं. व्हेरी गुड. इव्होल्युशन का रिव्होल्युशन, इव्होल्युशन, इव्होल्युशन ऑफ, हां रिव्होल्युशन म्हणजे चेंज आणि इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. इव्होल्युशन ऑफ मनी म्हणजे पैशाची उत्क्रांती. पैसा कसा 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 येत गेला, त्याच्यामध्ये चेंजेस कसे कसे होत गेले अकॉर्डिंग टू टाईम. ओके. मग याच्यामध्ये ना एक गोष्ट तुम्हाला फक्त माझी सांगायची राहिली, ती आहे पेपर मनीचे 2 टाईप्स. ते ना इथे तुम्हाला नाही दिलेले, पण ते तुम्हाला 12thला येणार आहेत. तर मी त्यांची थोडीशी एक ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला देणार. ठीक आहे. आणि अजून आपल्या ह्याच्यात काय राहिलं माहिती का, की क्वालिटी ऑफ गुड मनी. पैसा जर का पैसा म्हणताय तुम्ही, तर त्याची क्वालिटी काय काय असली पाहिजे. म्हणजे हा म्हणतो पैसा म्हणजे धातू, किती प्रॉब्लेम होऊ शकतात बरं धातू पैशाने, आहे की नाही. येतं लक्षात. म्हणजे पैशाच्या चांगल्या क्वालिटीज असल्या पाहिजे तरच तो पैसा असला पाहिजे असेल. म्हणजे इफ यू आर सेईंग दिस इज युअर मनी, तर ह्याला तुम्ही मनी कधी म्हणाल, इफ इट इज पॉजेसिंग ऑल दोज क्वालिटीज. या सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत तरच त्याला तुम्ही काय म्हणाल, पैसा म्हणाल. पैशाचे गुणधर्म, चांगल्या पैशाचे गुणधर्म, एवढं आपण शिकलो. आणि मग त्यानंतर आपल्याला काय शिकावं लागेल, पैशाची कार्य, की पैसा काय काय काम करतो, व्हॉट इज फंक्शन्स ऑफ अवर मनी. प्रायमरी आहेत, सेकंडरी आहेत, व्हॉट एव्हर, नंतर बघू आपण. हे आपण शिकणार. आणि हे शिकून झालं की एक लास्ट छोटीशी कन्सेप्ट शिकणार, ती आहे काळा पैसा, ब्लॅक मनी. ब्लॅक मनी इज व्हॉट, ऑन विच वी आर नॉट पेइंग टॅक्स, ज्याच्यावर आपण टॅक्स पे करत नाही. उसको क्या बोलते हैं, ब्लॅक मनी. गव्हर्नमेंटपासून लपवला झाला काळा पैसा, काळे कामं केले. आलं लक्षात. हे सगळं आपण शिकणार आहोत उद्या. चला मला कळती.